सांगितलं आणि त्यावेळेला इस्रायलचे मुख्य प्रमुख ज्याच्यामध्ये शास्त्री आहेत, पुरुष आहेत, याजक आहेत, त्या प्रमुख लोकांना ते आवडलं नाही, त्यांना ते पटलेलं नाही आणि त्यांच्याच विरोधकांच्या टोळीमध्ये ज्याला आपण पाऊल म्हणतो, जो शाऊलाचा पाऊल झाला तोही त्यांच्यामध्ये होता, जो ज्ञानी तज्ञ धर्मशास्त्र शिकलेला मनुष्य आणि असा धर्मशास्त्र शिकलेला मनुष्य देखील तो चिंतावित होता, तो भीतभीत होता, तो सांगत होता की याला दोनबार करावी आणि जे साक्षीदार आहेत त्या साक्षीदारांची वस्त्र त्याने सांभाळलेली आहे, ज्याला इथं पवित्र शास्त्रात शाऊल असं म्हटलेलं आहे. आणि असं सांगत असताना लोकांनी स्टेफनसला धोंडमार केली आणि धोंडमार करत असताना स्टेफनस मृत्यूच्या ठाई जात असताना तो देवबापाला म्हणतो, देवबापा माझ्या आत्म्याचा स्वीकार कर. मरण दिसून येत आहे, मरण ओढवलेलं आहे आणि अशा वेळेला तो म्हणतो की देवबापा माझ्या आत्म्याचा स्वीकार कर.